बोल ग. कुठे आहेस? इथेच आहे. बोल ना, बोल. काय हा ग नाही मला ना आज तो कार्यक्रम आहे ना कानाला खडा त्याच्यासाठी बोलावलाय. तू कुठे आहेस पण? तुला बोलवलंय? हो. अगं नाही, मला त्या कार्यक्रमासाठी बोलवलंय. अगं नाही मला बोलवलंय माझ्यासाठी. अगं बाई, अगं माझ्यासाठी तुला बोलवलं असेल बहुतेक. नाही नाही, मला वाटतं माझ्यासाठी तुला बोलवलंय. अगं नाही मला सांगितलं त्यांनी माझ्यासाठी. मला वाटतं ना सुविधा ताई दोघींचा कार्यक्रम असेल. काय मज्जा करू ना. अगं, यांना पण आपल्यासाठी बोलवलंय. अरे देवा. नाही माझा कार्यक्रम आहे तुम्हाला बहुतेक बोलवलं असेल. मी बसायचंय कुठे? इथे माझी कुठे जागा? मेन मी बेबी येत नाही की नाही मला बोलवलेलं आहे इथे. नाही अगं मी सगळ्यात मोठी आहे की नाही? मी श्रीची आई आहे की नाही? बरं, हा. खरी आई मी आहे. हे बघ मला बोलवलं. त्यानंद महाराजांची शपथ घेऊन सांगते मलाच बोलवलंय. आणि मी सांगते मी काही विसरलेले नाहीये. मला सांगितलं होतं की तुम्ही इतक्या वाजता पोहोचा म्हणून येत एक मिनिट आपण मोने काकांना विचारूया. मोने काका असं कसं? मोने काका कुठे आहेत? अरे काय आहे मोने काका? अरे अहो बोला ना, दातखिळी बसली का? काय चाललं? दातखिळी बोल ना संजय. आम्हाला बोलवलं नाही नाही एक मिनिट मला माहिती आहे सगळं, पण तुमच्या 5 जणांपुढे माझा आवाज चालणं काही शक्य नाही. पण तुमच्यावरती ज्यांचा आवाज चालू शकतो अशांनाच आज बोलवलेलं आहे कानाला खडा या कार्यक्रमात. आलोच मी. मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. मी आता परत जाते. अगं तुम्ही सगळ्यांनी छान काळ सगळं ठरवून आपलं नेहमीच असतं तसं मला सांगितलं नाही तुम्ही. मी असं नाही करायचं. तुम्हाला पण आमच्याबरोबर मॅचिंग करायचंय का? हो सिरियल मध्ये ही आपली सासू आहे. पण इथे ना खरं तर तुझी पोळ खोला लावायला बोलवलं. माझी ओ गॉड नको. काय सांगणार आहात माझ्याविषयी? काय नाही, कॅन्डी क्रशची लेवल सांगतो. पण पोळ कशी खोलणार? मोने तर गेले पळून. अगं बाई घाबरले प्रेमाने हाक प्रेमाने. मोने आलो. माझ्या भगिनींनो आणि मातांनो 2 मिनिटं थांबा. आपण ताबडतोब कार्यक्रम सुरू करणार आहोत. तर काळोख का झालाय? सगळं काळं काळं का दिसतंय? मोने हो. शक्यतो असं होतं की आम्ही एक कलाकार बोलवतो आणि मग त्याच्यानंतर कानाला खडा त्याच्या बाबतीतला किंवा त्याच्या संबंधातला बोलण्यासाठी इतर काही कलाकार येतात, घरचे येतात, कुटुंब सगळे. आज सुरुवातच एकदम अशी 5 जणींनी झाले. म्हणजे काय आहे तुमचं? आम्ही एक एकटे जात नाही, आम्ही जुडगात जातो. आमचं ठरलंय. मग गठ्ठा. हा गठ्ठा कधीपासून जाय तुमचा? 2013 पासून 13 पासून. शूटिंगच्या पहिल्या दिवसापासून. वा वा वा. 6 स्त्रिया एकत्र. मग हा जो गठ्ठा जमला त्याच्यानंतर एकत्रित असे तुम्ही कटकारस्थान हल्ले हमले काय 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 केले? आम्ही कट करून कुठे कुठे फिरायला गेलो. आम्ही कट करून जेवायला गेलो. कुठे कुठे गेलात तुम्ही फिरायला? आम्ही लेह लडाखला गेलो होतो. वा. पहिली ट्रिप पहिली ट्रिप आमची लेह लडाखला. आणि ते पण 10 दिवस बाय रोड. 2015 डिसेंबर. असं प्रत्येक मालिकेमध्ये इतक्या गुणवान, रूपवान, सुशील, नम्र अशा आपल्याला सहकलाकार भेटतीलच असं नाही. हो त्यामुळे काहीही झालं तरी 5-5, 6-6 जणी एकत्र आपण एका मेकअप रूम मध्ये शक्यतो काढायचं नाही. असा एक बारीक कानाला खडा लावलात की नाही? उलटा नाही, उलट झालंय. काय? ते रूम्स फारच छोट्या होत्या त्यामुळे आम्ही तयार व्हायचो आपापल्या रूम मध्ये, पण अल्टिमेटली आम्ही सगळ्या जणी जमायचो एकाच रूम मध्ये. पण आता तू म्हणतोस ते बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणी काय सुप्रिया, सुशील, गुणवान, रूपवान अशा नम्र अशा मुली तशा मिळणार नाहीत ना.
तर त्यामुळे तो थोडस हे होतं, पण तरी सुद्धा माझ्या नम्र स्वभावामुळे मी त्यांना आपलंसं करून घेते. पण हे मात्र खरं आहे, हे खरं आहे. खरंच तू नाही म्हणून दाखव सुप्रिया. नाही नाही दुसरा स्वभाव आहेच तिचा, अगदीच आहे, हे आम्ही मान्यच केलंय. म्हणजे तिच्या- मध्ये मध्ये मी आहे याची एक थोडी नोंद घ्या. प्रयत्न करू. मी पहिल्यांदाच त्यांच्यावर काम करत होते, त्यामुळे मला खरं तर भीती वाटायची, कारण इतक्या सिनियर आर्टिस्ट आणि मग कसं काय वगैरे. पण ती भीती जी होती ना, ती पहिल्याच दिवशी हिने घालवल्यामुळे नंतर ती रोहिणी मावशी, रोहिणी ताई, नंतर रोहिणी डार्लिंग कधी झाली ती आम्हाला पण कळलं नाही. आणि मग नंतर ती अजूनही तशीच आहे. गांधी सारांशाचं सगळ्याचं बॅगेज आमच्याकडे होतं, तिच्याकडे काहीच तिच्याकडे नव्हतं. बरं, हे तुम्ही सगळं छान तुम्ही ठिकठिकाणी जाऊन खाल्लं, तुम्ही लेह लडाखला गेलात आणि हैदराबादला गेलो शिवाय एकदा. ह्या दरम्यान शूटिंग मध्ये आलं नाही असं? होतं ना, ते ऍडजस्ट करून गेलो आम्ही. अच्छा अच्छा. हा. ऍक्च्युली सिरियल सुरू व्हायच्या आधी मी मंदारला म्हटलं होतं की तू एवढ्या बायका एकत्र घेतल्यास, आमचं चांगलं जमलं तरी तुला अवघड आहे, आणि आमचं नाही जमलं आणि आम्ही एकमेकांच्या झिंज्या उपटायला लागलो तर तुझं फारच अवघड आहे. इथे आपला विषय आहे कानाला खडा. तर आज होऊन जाऊन दे की हे सगळं असलं तरी कधीतरी बारीक कुरबुर असू शकते, काय असू शकतं एकमेकींबद्दल. अगदी हेवे दावे नाही म्हणत मी, पण एखादी गोष्ट खटकत असते, पण इतर गोष्टी इतक्या चांगल्या असतात की त्याच्यामध्ये म्हणजे एक खूप चांगला मुलगा आहे, उत्तम शिकलेला आहे, त्याच्याकडे चांगले गाडी घर आहे, अत्यंत घरचे चांगले आहेत, अमुक आहे तमुक आहे, फक्त तो जेवताना आवाज करतो म्हणून आपण त्याला काही नकार देत नाही. तसं अशी एखादी कुठली बारीक कोणाची गोष्ट नाही, हे सगळं मान्य आहे, पण ना मला ना हे नाही आवडत. नाही, माझ्याकडे आहे. आहे ना? एकच असेल. माझ्याकडे नाहीये काही तसं. कारण आम्ही लडाखला जेव्हा गेलो होतो तेव्हा एकतर ही आधी जाऊन आली होती, त्यामुळे हिने आम्हाला सांगितलं होतं की जरा तिकडे श्वासाचा प्रॉब्लेम होतो, की जरा खूप हॅ 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 करू नका, जरा एनर्जी सेव्ह करा, असं सगळं तिने आम्हाला इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या. आणि ते काय म्हणतात त्याला, आपण वरती चढलो, मॉनेस्ट्री. तर तिथे खूप वेगवेगळे मॉनेस्ट्री असतं सगळं एकच. तर आम्ही एकदा जाऊन आलो तोपर्यंत असं झालं होतं आमचं. तर मी, स्मिता, पुनू आणि ही नव्हती, ही बाजूला होती, आणि ह्यांना म्हटलं की अरे यार आपण हे जातोय बघतोय हे सगळं सेम आहे, रोहिणी मावशींच्या वयाचा विचार करा, तुम्ही काय सारखं सारखं वरती चढता. आणि तिथे बाजूला पण आमच्या काही लोक होती, ते म्हणाले की हा, म्हणजे असं बघत होते आमच्याकडे. हे बोलेपर्यंत ही गेली ना वरती, ही आणि ती ही आणि ती. सगळ्यात तरुण माणसं पहिले पोहोचली. आणि ते जे आमच्याकडे बघत होते ते असं म्हणत होते की, "हे, काय आहे? जा बघा गेले." आणि तेव्हापासून कानाला घडा लावला, हिला सांगणार नाही बाबा वरती जाऊ नको. आणि ही आपल्याला तोंडावर पाडते, नको त्याच्यापेक्षा जा तू जा. आणि दुसरं म्हणजे कॅन्डी क्रश, कानाला खडा आहे. सांगणार नाही, मी आता कॅन्डी क्रशनी कानाला खडा लावलेला आहे. मी हिला कधीही दुसरा गेम, कुठला खेळ किंवा एखादा गेम खेळ असं सांगणार नाही, कारण सेटवरती माझ्याचकडे फक्त कॅन्डी क्रश होतं, बाकी कोणाकडे होतं, कोणाला फारसं माहीतही नव्हतं. मी सुरुवात केली खेळायला, त्याच्यानंतर हे काय खेळतेस तू, हे काय, आणि सतत मी त्या फोनमध्ये असायचं, काय खेळतेस. हिने मला एकदा विचारलं, तर मी म्हटलं एक मजेदार गेम आहे कॅन्डी क्रश. हो का, बघू जरा बघू. मग तिने घेतला, ही मला पण हवाय, चांगला आहे. त्यानंतर ती याच पोज मध्ये दिसायची. काही नाही एकमेकांबद्दल माझी एक तक्रार आहे तिच्याबद्दल की ती खूप एनर्जेटिक आहे, ती खूप प्रेमाने सगळ्या गोष्टी करते, सगळ्यांची छान वागते, काम उत्तम करते, पण ती स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देते. करेक्ट. हे आमच्या सगळ्यांचंच नाही, आता देते मी नाही. माझ्या तब्येतीकडे लक्ष. कारण शूटिंगच्या दरम्यानच तिला ब्लड प्रेशर तिचं शूटअप झाला आणि खूप त्रास झाला होता. तर आम्ही तिला म्हटलं की अगं ड्रायव्हर ठेव, तू गाडी पण चालवतेस, तू दिवसभर काम पण करतेस, तू सगळा प्रवास, घरचं जे काय बघायचं असतं ते सगळं. तर ती तेव्हा ड्रायव्हर ठेवायला काही तयार नव्हती किती दिवस. मला आवडतं पण ड्रायव्हिंग अरे हो, करायला. पण त्रास ती होतो ना. गाडी नाही चालवत, ती जेट चालवते, जेट. हे नाही हं. मी व्यवस्थित तुझ्या बरोबर गाडी. काय आहे गाडी एक चालवते. काय आहे की जेव्हा एखाद्या माणसाचं रक्तदाब वाढतो तेव्हा बरेच वेळेला त्याच्यापेक्षा त्याच्या आजूबाजूची परिस्थिती त्याला कारणीभूत असते. मी असूच शकतो कारणीभूत. काय करेक्ट बोललाय. तब्येतीची काळजी तुम्ही घेत नाही असं म्हणतात, ते कितपत खरं आहे? नाही, आता घेते, कारण म्हणजे पूर्वी घेत नव्हता. नाही, घेत होते तशी म्हणजे नाही,
पण खरं जरा बोल, तो खरं बीपीचा थोडासा त्रास झाला त्याचं कारण काय होतं कारण फक्त stress च होतं. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा. आजूबाजूला सगळा हा? आजूबाजूचा नाही, तेव्हा सगळं- नाटक पण चालू होतं. आजूबाजूचा तो म्हणजे मायनर होता पण माझा नाही आज, खरा कारण म्हणजे का मीच आहे. स्ट्रेस कारण माझं तेव्हा गुजराती नाटक चालू झालं होतं बरं. आणि गुजरातीचं रात्री प्रयोग असायचे आणि दिवसा आमचं शूट असायचं तर तो बहुतेक स्ट्रेस जास्त झाला मला आणि एक दिवस पाठीमध्ये असं दुखायला लागलं मला वाटलं ते काहीतरी मणक्याचा प्रॉब्लेम असेल पण माझ्या फिजिओथेरपिस्टने सांगितलं की तुमचा मला बीपी घ्यायचा आहे आणि बीपी घेतला आणि माझ्या मुलाला ताबडतोब ECG काढून आण म्हटलं काय झालं तर 220 120 होतं त्यामुळे तुम्ही उभ्या कशा राहिलात म्हटलं आता राहिली आहे मी उभी मग त्याच्यानंतर मग डॉक्टरने सांगितलं की आता जरा कमी हे करा त्यामुळे त्याच्यानंतर माझा प्रयोग चालू राहिले माझे आणि नंतर मग आमची सिरियल पण बंद झाली मग त्याच्यानंतर आयदर सिरियल करायची किंवा नाटक करायचं असा एक खाक्या ठेवला होता आणि आत्तापर्यंत गेले 3 वर्ष तो यशस्वी झालेला आहे मी रोहिणी मावशीकडनं हे शिकले की तुम्ही कितीही फेमस झालात कितीही वर चढलात तरी पाय जमिनीवर असलेच पाहिजेत तुमच्या हे मी चांगली गोष्ट मी ही तिच्याकडनं शिकले हा कानाला खडा की मीही तसंच वागेन तिच्यासारखं मी सांगेन वेळेच्या बाबतीत रोहिणी मावशी कधीच कोणाला काही नाही म्हणायची की उशीर झाला हे झालं आम्ही रेस्टलेस व्हायचो पण रोहिणी मावशी तशीच पॉइज्ड असायची कधीही कंप्लेंट कधीही मला आठवतच नाही आहे की आमच्या 2.5 वर्षाच्या सिरियलच्या मध्ये रोहिणी मावशीने कधी कंप्लेंट केली असेल कुठल्याही गोष्टीची तर तो एक पॉइंट म्हणजे कानाला खडा की यापुढे- तुझ्याकडून ते यापुढे घेतलेलं आहे मी असं यापुढे मी करणार नाही. कंप्लेंट्स कमी करीन पूर्णपणे कमी करेन, ठीक आहे. पूर्णपणे तिच्यासारखं वागणं शक्यच नाहीये म्हणजे खरंच इम्पॉसिबल आहे तिचं मध्येच काहीतरी ते डाएट सुरू असतं आणि मग आमच्या सेटवर ना गुलाबजाम अप्रतिम अप्रतिम गुलाबजाम यायचे आणि मग आमचं असं व्हायचं की ए नाही नाही रोहिणी मावशीने सांगू नको त्यांचं डाएट आहे तोपर्यंत हिने 4 खाल्लेले असायचे हे नाही हं. 4 खाली- रोहिणी मावशी नाही डॉक्टर पाहतील हा कार्यक्रम. मग हिला विचारलं नाही नाही आज माझा ब्रेक आहे उद्यापासून परत आहे त्यामुळे 4 वगैरे नाही मी एखादा खायचे नाही, नाही. म्हणजे असं सुमडीमध्ये खायची त्यामुळे पण आता diet आहे. कानाला खडा आता डाएटच्या बाबतीमध्ये कानाला खडा की नाही करायचं सगळ्यांच्या नाही. समोर खायचं नाही. करायचंय परत. करायचंच नाही सगळ्यांच्या समोर खायचं नाही कानाला खडा रोहिणीताईंबद्दल तुम्हाला खूप आदर आहे श्रद्धा आहे काय जे काय असेल ते परंतु एक गोष्ट माझ्या लक्षात आली म्हणजे माझा हेतू कुठला नाही सहज माझं लक्ष गेले तुमच्या 5ही जणींच्या हातामध्ये काही ना काहीतरी असं ब्रेसलेट आहे आणि ते बरोबर रोहिणीताईंकडे नाहीये हे काय आहे आम्हाला घातलं गेलंय हा म्हणजे गंडा घालतात आमच्यासाठी तसं आणलंय जवळ तसंच हे आमच्यासाठी सुप्रियाने आणलंय आणि तिने आणलेलं नसेल तर तिला ओरडलं पाहिजे नाही असं होणार नाही कारण आम्ही जिथे जातो तिथे सगळ्या एकत्र असतो आत्ताचे आमचे ड्रेस आहे आम्हाला रोहिणीताईंना सरप्राईज द्यायचं होतं म्हणून त्यांना सांगता आलं नाही की तुम्ही ब्लॅक घाला पण असं होत नाही जनरली त्यामुळे असा रोहिणीताईंचा हात असा दिसणार नाही तोही आता असा दिसेल आम्ही एक छान गिफ्ट आणलंय तुमच्यासाठी तुमच्या परमिशनने ते आम्ही आणू शकतो मी काय परमिशन हे आता झी मराठीच्या साक्षीने अजून आपली मैत्री घट्ट झाली. आता दाखवा आता आता बघा हा सगळ्यांना कस्तुरबा तर सगळ्या जगाने बघितलेले चालबाज मधले काही आपण छायाचित्र बघूया त्या माझ्या गेटअप वरूनच तुम्हाला कळेल ती हेअरस्टाईल आणखीन माझे कपडे सुद्धा त्यावेळेस स्कर्ट्स आणखीन फ्रॉक्स वगैरे असे होते ती माझ्यावर सूड घेण्यासाठी म्हणून मला मेकअप करते त्याच्यावरून मला आणखीन एक आठवलं असीम एकदा रडत रडत आला होता माझा मुलगा तो तेव्हा 7-8 वर्षाचा होता अम्मा तू त्या चालबाज मध्ये भूत दिसतेस मला नाही पाहायचा तो हाच आहे का तो फोटो बघूया मेकअपचा आणि हा श्रीदेवीने केला होता ना आणि हा श्रीदेवीने स्वतःने केला हो कारण मी फक्त म्हणजे मला ते दात पाडणं वगैरे ते येत होतं ते गम लावायचं आणि त्याला काळ्या लावायचं की दात पडल्यासारखं आणि मी माझ्या ह्याच्याप्रमाणे मी
डिस्टॉर्ट करून गेले. तर पंकज म्हणे नाही रोहिणी आणखीन मला डिस्टॉर्टेड पाहिजे, आणखीन पाहिजे. म्हटलं आता मी काय करू. तर श्रीदेवी होती तिथे. तिने म्हटलं मे आय ट्राय. म्हटलं ऑफकोर्स प्लीज गो अहेड. मग तिने सगळं मेकअपचं सामान काढलं, तिने संबंध हे केला. तो वरती लावलेला विग पण तिचा कुठला तरी जुना गाडीमधनं तिने काढला. त्याला जरा जेल बिल लावून त्याला हे केलं आणि तो वाईट पण करून घेतला. वाईट करून आणखीन घेतला. आणि तिने अभि ये ठीक आहे असं. तर त्यामुळे तो अक्षरशः श्रीदेवीनी स्वतःनी हा केलेला आहे मेकअप. झी वाहिनीचं सगळीकडे प्रसार झालेला आहे, त्यामुळे त्यांचे सगळीकडे सूत्रधार, त्यांची माणसं सगळी पेरलेली आहेत. त्यांच्याकडनं आम्हाला तुमच्या लेह लडाखच्या फोटोज आमच्याकडे आलेले आहेत. बघूया नेमकं काय आहे. हे पेंगॉंग लेक पेंगॉंग आहे. लेक. यात नाही, एक कोण नव्हतं? पेंगॉंग नाही. हो, पेंगॉंग नाही, नुब्रा का व्हॅली. तिला का नेलं नव्हतं? नुब्रा व्हॅली. लेक दिसतो नाही ऍक्च्युली खरं सांगायचं ना तर आमची ट्रिप झाली ती लीनामुळे. कारण लीनाचं नाटक चालू होतं, ती नव्हती, त्यामुळे आम्हाला सुट्टी होती, त्यामुळे आम्ही खरं लेह लडाखला जाऊ शकलो. त्यामुळे थँक्यू लीना. पण तिथून मला त्यांनी फोन केला होता, तेव्हाही आम्ही परत एकदा हे अशीच एक आमची एकी दिसली होती. त्या साड्या खरेदी करायला गेल्या होत्या. तिथून काश्मीरवरून त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की तुझ्यासाठी कुठला रंग. म्हटलं नाही तुम्हाला आवडेल तो. आणि मग तेव्हाही नंतर एका कार्यक्रमाला आम्ही त्या सगळ्या आम्ही सगळ्यांनी त्या साड्या नेसल्या. साड्या नेसू. त्यामुळे हिच्यासाठी आणि तेजूला तेजश्री. पण. हो, तेजूला पण. दोघींसाठी आणलं. मला वाटतं झी मराठी अवॉर्डच्या वेळेला. हो पहिलंच वर्ष. बरं, आता तुम्ही लेह लडाखला गेलात, कॅम्प फायर वगैरे झालं असेल, तेव्हा काही तुम्ही अशा बसल्या नसणार? काहीतरी गाणं बिणं, काहीतरी कुचाळक्या, काहीतरी कुचाळक्या नाही, आपण माहितीची आदरणीय देवघेव असं म्हणतो त्याला, कुचाळक्यानं म्हणतात, गॉसिप म्हणतो त्याला आपण. किंवा एखादं गाणं म्हटलं असेल तर एखादं गाणं म्हणून दाखव की छान पैकी. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. क्या बात आहे. तुम्ही इथे सगळे आलात त्याबद्दल अतिशय मनापासून आभार. खरंच खूप बरं वाटलं. मी तुम्हाला स्थानापन्न व्हायची विनंती करतो. मला विचारायचं होतं की आपल्या मराठी मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये ठरलेलं असतं आपलं उत्तम अभ्यास करायचा, चांगले मार्क मिळवायचे आणि मग कला, वाणिज्य, विज्ञान इकडे तिकडे किंवा अशाच काहीतरी याच्यामध्ये शिक्षण घ्यायचं. पहिलं शिक्षण महत्वाचं. अशा वेळेला आपण अभिनयाचं प्रशिक्षण घ्यावं असं तुम्हाला का वाटलं? मी BSc झालेली आहे केमिस्ट्री, बॉटनी, झुऑलॉजी घेऊन. पण त्याच्या आधी म्हणजे शाळेत असताना आणि कॉलेजमध्ये असताना मी नाटकात कामं वगैरे करायची. आणि माझे वडील अनंत ओक ते स्वतः ऍक्टर पण होते, पण त्यांनी पुण्याला आल्यानंतर त्यांनी ऍक्टिंग करणं जरा सोडून दिलं होतं आणि ते डायरेक्शन करायचं. माझं पहिलं नाटक जे सुंदर मी होणार मी केलं मला वाटतं 10वी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असताना. तर ते त्यांनी डायरेक्ट केलं होतं. त्याच्या आधी मी बालनाट्यात कामं करायची. मंतरलेलं पाणी, जंगलातला वेताळ, टुनटुन नगरी, खणखण राजा, या सगळ्या ह्याच्यात कामं करायची. तसं घरात वातावरण होतं, तसं मला प्रोत्साहन पण मिळालं. पण फक्त एकच टांगती तलवार होती की समजा नापास झालीस तर सगळं बंद होणार. त्यांचं विचार होता की जर अभिनय तुम्हाला करायचा असेल तर त्याचं योग्य प्रशिक्षण घेतलं पाहिजे. नुसतं मला येते म्हणून चालणार नाही. आणि त्यामुळे मग त्यांनी ऍक्च्युली ते कात्रण मला वडिलांनीच आणून दाखवलं. हे बघ, या स्कॉलरशिप्स आहेत आणि ह्याच्यामध्ये सगळ्या वेगवेगळ्या 25 स्कॉलरशिप्स असतात, त्या अजूनही आहेत. त्याच्यानंतर असं झालं की माझं सिलेक्शन झालं, मला स्कॉलरशिप मिळाली आणि मी त्याच्यामध्ये लिहिलं होतं की मला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये ऍडमिशन पाहिजे. आणि त्यावेळेस इतकं असं झालं होतं की नाही कलेसाठी कला म्हणजे मी प्रोफेशनलला जाणार नाही किंवा असं त्यावेळेस कुठेतरी डोक्यात होतं. आणि जेव्हा मी परत आले
तर त्या मधल्या काळामध्ये अशी गंमत झाली होती की डॉक्टर लागू आणि विजयाबाई यांनी प्रोफेशनल नाटकं करायला, कमर्शियल नाटकं करायला सुरुवात केली. त्याच्या आधी ते करत नव्हते. तर हे सगळं झालं, म्हटलं अरे चा, हे करू शकता, मग आपण करायला हरकत नाहीये काही वगैरे, असं थोडंसं आलं की चांगलं काहीतरी होतंय. आणि मग त्याच्यानंतर असं झालं की नाही, आपण मग करिअर म्हणून सुद्धा हे करावं. आता गमतीदार प्रश्न म्हणजे आपण कलाकार असतो, आपण काम करतो, काही लोकांबरोबर वारंवार करतो, काही लोकांबरोबर कधीतरी करतो. बालनाट्यामध्ये तुम्ही ज्या व्यक्तीबरोबर काम केलं त्याच्याबरोबर थेट 50 वर्षांनी पुन्हा एका नाटकात काम केलं, त्यांना फार स्वच्छ आठवत आहे सगळं. बघूया ते काय म्हणतात तुमच्याबद्दल. 1968 ची गोष्ट आहे. 68, 69, 70 3-4 वर्ष आम्ही बालनाट्यातनं कामं करत होतो. टुनटुन नगरी खणखण राजा म्हणजे सतीश तारेचे वडील जयंत तारे त्यांनी लिहिलं होतं नाटक. आणि त्याचे जवळजवळ 200-250 प्रयोग आम्ही बालनाट्यात त्या काळात केले होते. आम्ही दौऱ्यावर पण जात असे. त्यावेळेला खूप गंमत यायची. मी आमच्याबरोबर राजन मोहाडीकर म्हणून, दीपक माहुलीकर, दिलीप जोगळेकर, आनंद पानसे, असा आमचा 7 जणांचा ग्रुपच होता तो. आणि दिलीप शिंदगीकर आणि रोहिणी स्वतः, एकटीच मुलगी होती आमच्या ग्रुपमध्ये. आणि आम्ही 6-7 जण सगळे बालकं, छोटे छोटे 6वी-7वीतली मुलं. ती 7वीत माझ्यापेक्षा 1 वर्ष मोठी असेल, मात्र ह्याच्या पलीकडे फार काही नाही. रोहिणी आणि मी तेव्हा काम केलं होतं, त्यानंतर एकदम आताच नटसम्राटमध्ये काम करतोय. म्हणजे सांगितलं आश्चर्य वाटेल की 2 किंवा 3 हिंदी फिल्म्समध्ये आम्ही एकत्र कधीतरी होतो, पण प्रत्यक्षात समोरासमोर कधी सीन नव्हते आमचे. त्यामुळे बालनाट्यानंतर एकदम नटसम्राटच. पण ती शिस्तप्रिय आहे, एवढं खरं आहे. म्हणजे मला फारच हेवा वाटतो कधी कधी तिचा, की वेळेवर येणं, जेवण मोजकंच जेवणं. मला वाटतं NSDची स्टुडंट असल्यामुळे कदाचित वेळेच्या बाबतीत ती फार पर्टिक्युलर आहे. आणि तिच्याकडनं शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि मी हळूहळू शिकतो आहे तिच्याकडनं. पण माझे वाईट गुण तिला लागू नये तेवढीच माझी इच्छा आहे. ती करते ते फक्त फॉलो करणं माझं काम आहे. खरं तर तिच्या बाबतीत कानाला खडा असं म्हणायची वेळच येत नाही, पण तिच्यामुळे कानातले आमचे खडे काढून टाकावे असं उगाचच वाटतं मला. बरं, पुणे टू मुंबई हा प्रवास झाला तुमचा, बरोबर. पण मग ओक ते हतंगडी हा प्रवास किती वेगात झाला? त्याला थोडीशी 1-2-4 वर्ष लागली. कारण आम्ही 74ला 74 साली आम्ही परत आलो, 75 साली सांगोडा झाला आणि 77 साली आमचं लग्न झालं. पण त्याच्यामध्ये थोडंसं असं झालं होतं की आता NSD झालंय, ग्रॅज्युएशन झालंय, NSDला झालंय, आता लग्न करा वगैरे असा बाबांचा आमच्या लकडा होता मागे. आणि तेव्हा मग मी सांगितलं, तेव्हा आमचं जरा NSD पासूनच सुरू होतं आमचं. त्यामुळे मग मी वडिलांना सांगितलं, म्हटलं असं असं जयदेव हट्टंगडी म्हणून आहे. तर ते म्हणाले, तो सुद्धा नाटक करणार, तू सुद्धा नाटक करणार, कसं जमणार? म्हटलं म्हणजे काय, 12ची वेळ कशी भागायची, असं त्यांचं एक होतं. तर मग आम्ही त्यांना सांगितलं, आम्ही असं करतो, आम्ही 1 वर्ष थांबतो, 1 वर्षात आम्ही आमचं काम करतो. आणि आम्हाला असा विश्वास आला की 12ची वेळ होते, 12ची वेळ होतीये आणि संध्याकाळची तर मग आम्ही लग्न करतो. नाहीतर मी ग्रॅज्युएट आहे आणि त्यावेळेस बँकेमधून वगैरे अशा आर्टिस्टना स्पेशली घ्यायचे. तर म्हटलं तशी वेळ आली तर मी नोकरी करीन. जगातल्या सर्व नवऱ्यांना असं वाटतं आपल्याला जर आपल्यापेक्षा थोडी जास्तच बायको मिळाली नाही, त्याचं कारण ती थांबते थोडा वेळ. तर तुमच्या बाबतीत कोण थांबलं आणि कोणी पुढाकार घेतला? नाही, तसं झालं नाही. आमचं बहुतेक म्युच्युअली आम्ही एकमेकांना पारखलं होतं की हां आहे. ऍक्च्युली मध्ये असं झालं होतं की जेव्हा NSDहून परत आल्यानंतर बाबांनी मुलं पाहायला सुरुवात केली होती, तेव्हा मी म्हटलं, जयदेव मुलं पाहायला सुरुवात केली आहेत, आता आपण सांगायला पाहिजे असं. तर असं झालं आणि तेव्हा मी बाबांना सांगितलं होतं की असं. गांधी मुळात आला कसा? अरे ऍक्च्युली मी नाटक करत होते, मराठीच नाटकं करत होते. माझं मगाशी म्हटलंच तसं कस्तुरी मृग, लपंडाव, नंतर तर अर्थचक्र माझं नाटक चालू होतं.
आणि रथचक्राच्या दौऱ्यावर गेलेली असताना मी परत आले आणि जयदेवची चिठ्ठी घरामध्ये की संध्याकाळी काही घेऊ नकोस, आपल्याला जायचंय रिचर्ड अटेनबरोबर भेटायला. म्हटलं ओके. मग आणि साडी नेसून जायचंय असं एक खाली एक तळटीप होती. म्हटलं बरं, कॉटनची साडी मी नेसून आम्ही सेंटॉरला गेलो, एअरपोर्ट सेंटॉरला गेलो, भेटलो, गप्पा मारल्या. ॲक्च्युली रिचर्ड थिएटरचेच, त्यामुळे थिएटरविषयी गप्पा मारल्या. मी NSDची आहे म्हटल्यानंतर त्याच्याविषयी आम्ही गप्पा मारल्या आणि आम्ही परत निघून आलो. दुसऱ्या दिवशी डॉली ठाकूरचा तार आली. म्हणजे तेव्हा फोन नव्हता माझ्याकडे म्हणजे लँडलाईन पण नव्हती. तर म्हणून मी डॉलीला फोन केला. तर डॉली म्हणे, रोहिणी तुला सिलेक्ट केलेलं आहे, तुला इंग्लंडला जायचंय. म्हटलं डॉली माझ्याकडे पासपोर्ट नाहीये. वा वा. तर ओ गॉड रोहिणी हां कुछ करते हैं असं म्हणून आम्ही अक्षरशः ती मला पासपोर्ट ऑफिसमध्ये घेऊन गेली आणि मला 6 महिन्याचा टेम्पररी पासपोर्ट तिने मिळवून दिला. आणि मला जायचं होतं रविवारी रात्री आणि शनिवारी संध्याकाळी माझ्या हातात पासपोर्ट आला. तोपर्यंत मी कुणाला सांगू पण शकत नव्हते की मी इंग्लंडला चालली आहे. तिथं जाऊन त्यांनी ऍक्च्युली शूट केला तो सीन आणि माझ्या बरोबर बेन किंग्सले होता. त्यांनी जोड्या लावल्या होत्या. आम्ही 3 कस्तुरबा आणि 3 गांधी होते त्यावेळेस. 3 कस्तुरबा कोण होत्या? हो, मी स्मिता पाटील आणि भक्ती बर्वे. आणि गांधी कोण होत्या? आणि गांधी होते बेन किंग्सले, नसीरुद्दीन शाह आणि जॉन हर्ट. आणि त्यांनी जोड्या आपल्या आपणच लावल्या होत्या, मला आणि बेन किंग्सलेला, स्मिता आणि नसीर आणि भक्ती आणि जॉन हर्ट. आम्हाला तोच सीन दिला गेला होता आणि तिघांनाही. आणि मग आदल्या दिवशी माझी झाली, त्याच्यानंतर भक्ती आणि मग स्मिताची. आणि आम्ही भेटलो होतो आणि व्यवस्थित त्यांनी शूट केला होता. प्रत्येकाचा सीन त्यांनी शूट केला होता, अगदी इन्स्ट्रक्शन्स देऊन, क्लोजअप्स आणखीन हे करून. आणि नंतर मग परत आले. 8 दिवसांनी परत डॉलीचा फोन आला, रोहिणी तुला वजन कमी करायला सांगितलंय. म्हटलं मला रोल मिळणार आहे का मी वजन कमी करायचं? मला 1 महिन्यात 8 किलो वजन कमी करायला सांगितलं होतं, जे मी मन लावून केलं. तेव्हापासून वजन कमी करण्याचं माझ्या मागे लागलेलं आहे. एनिवे तर ते झाल्यानंतर मग मला त्यांनी जवळजवळ महिन्याभराने सांगितलं की तू करतेस का. काय बरेच वेळेला असं होतं ना की आपण बघतो की भूमिका आपण करत जातो, काही वेळेला आपल्याला भूमिका आवडतात, काही वेळेला आवडत नाही, तो नाही सांगतो. काही वेळेला भूमिका आवडत नाहीत पण ती जी माणसं विचारतात त्यांच्याकडे बघून आपण काही वेळेला नाही म्हणत नाही. बरेच वेळेला बऱ्याच कलाकारांचं असं होतं. तुमचं असं झालंय का? झालंय ऍक्च्युली. एक फिल्म संबंधी असं झालेलं आहे की ज्याच्यामध्ये मग आम्हाला नंतर त्यांनी विचारलंय म्हणून मी ओके मग करते असं झालेलं. आता याच्यावर आपण बघूया तुमचा मुलगा असीम काय म्हणतो. एक गोष्ट जी ह्या 5-6 वर्षात ज्या म्हणजे रोहिणीतांनी एक ठाम डिसिजन घेतलाय तो आहे की आता मी जे काम करीन ते माझ्या टर्म्सवर काम करीन. आणि हा उत्तम डिसिजन आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर जो स्ट्रेस होता तो खूप कमी झाला आहे आणि त्या रिलॅक्स असतात. त्यांना आपल्यासाठी स्वतःसाठी खूप वेळ मिळतो, बाकी सगळ्या गोष्टी करायला वेळ मिळतात. तर तो निर्णय त्यांनी जो घेतला आहे, आय थिंक इट्स वन ऑफ द बेस्ट डिसिजन्स शी हॅज टेकन. त्यांनी आग्रह धरलाय की यापुढे असं काम शक्यतो करायचं नाही, कानाला खडा लावायचा की हो नाही म्हणायला शिकायचं. हो नाही, कारण मी आता म्हणत होता तसं हिंदी जेव्हा करत होते गेल्या 4-5 वर्षात मी हिंदी सिरियल्स केलेल्या नाही आहेत, पण जेव्हा मी करत होते तेव्हा इतकी वाईट परिस्थिती होती की. पण मग का नाही, तुम्ही मराठी नाटकामध्ये चौफेर दिसता, मालिकांमध्ये दिसता, चित्रपटांमध्ये तर असताच असता, हिंदी मालिकांमध्ये फार तुम्ही नाही दिसत. नाही, कारण मोठा खडा लागला वाटतं कानाला. फारच मोठा लागलाय. कारण जेव्हा मी माझी शेवटची मला वाटतं डोर नावाची सिरियल होती, तर त्याच्यामध्ये असं झालं होतं की सकाळी 8:30-9:15 जायचं
आणि पॅकअपचा पत्ता नसायचा. म्हणजे नाही ये कल का सीन है, ये तो करना ही पडेगा, हे परवाचा सीन है, हाँ कल करना ही पडेगा, ये कल ये दोनों है नहीं तो आज ही ये सीन करना है, असं करून आमचा कधी कधी 3 वाजता पॅकअप व्हायचा आणि रात्री 3 वाजता आणि परत सकाळी 8:30 वाजताचा कॉल टाईम असायचा. त्यामुळे म्हणजे आणि दुसरं स्टोरीमध्ये जे दाखवायचं असेल त्या अनुषंगाने तुम्ही बॅक येऊन तुमची कॅरेक्टर बिहेव करते. म्हणजे काल मी एक म्हटलेलं असेल त्याच्या बरोबर विरुद्ध मी दुसऱ्या एपिसोडमध्ये करते, असं पण चाललेलं होतं. आणि ते म्हणजे मी त्या प्रोड्युसरना सुद्धा सांगितलं होतं की मला इथं आल्यानंतर मला जेलमध्ये आल्यासारखं वाटतं. माझा पॅकअपचा हाच टाईमच नसतो पॅकअपचा, की आपण बाबा 9 वाजता इथून बाहेर पडू, हे नव्हतंच. आणि तेव्हापासून मग मी कानाला खडा. कारण आणखीन असं एक झालेलं आहे की आमचे सिंटा आर्टिस्ट असोसिएशन त्यांनी एक स्टँड घेतला होता की नाही 9 वाजता पॅकअप करायचा म्हणजे पॅकअप करायचा. बरं, आणि ते दौरे करायचे सगळ्या सेट्सवर. त्यांची पाठ वळली रे वळली की इकडे शूटिंग परत चालू. आम्ही कुठे तुम्हाला पॅकअप सांगितलंय. बरं, टेक्निशियन्सची शिफ्ट संपायची, दुसरे टेक्निशियन्स यायचे, ॲक्टर मरतोय तिथे, असं होत होतं. त्यामुळे म्हटलं हे असं असेल तर म्हटलं मला इनफ काम मिळतंय. माझ्या तेलुगू फिल्म्स चालू होत्या तेव्हा, तेलुगू फिल्म्स मला मिळत आहेत, माझं मराठी आहे, माझी नाटकं आहेत, गुजराती नाटकं आहेत. म्हटलं माझ्याकडे काम आहे. म्हटलं मला आता एवढं काही हे नाही करायचंय की हिंदीमध्ये नाही दिसले तर माझं करिअरच खतम होईल, असं काही नाही आहे. तर म्हटलं मी माझ्या टर्म्सवर आता काम करणार. आता बरेच वेळेला असं होतं, आपण बघतो आता हिंदी सिनेमामध्ये जॉनी मेरान नावाचा एक सिनेमा होता, त्यात सुलोचना दीदी काम करत होते आणि त्यांच्या 2 मुलांचं काम प्राण आणि देवानंदने केलं होतं. प्रत्यक्षात असं होतं की प्राणसाहेब आणि देवानंद हे त्यांच्यापेक्षा 4 ते 5 वर्षांनी दोघे मोठे होते. असं तुमच्या बाबतीत कधी झालंय का? माझे सगळेच हिरो माझ्यापेक्षा मोठे, मुलगे सगळे मुलगे माझ्यापेक्षा मोठे. अमितजी, धरमजी, जीतूजी, सगळे 10-10, 12-12 वर्ष मोठे आहेत माझ्यापेक्षा. अच्छा, गांधीची आपण गांधीवरनं येतं की हिंसेला उत्तर अहिंसेने, हा गांधीवाद. हिंसेला उत्तर अहिंसेने. हो. अग्निपथचं हे हिंसेला उत्तर हिंसेने. तर एक कलावंत म्हणून ही एक जडणघडण मानसिक दृष्ट्या कशी पचली? अग्निपथमध्ये हिंसेला उत्तर हिंसा असं असलं तरी सुद्धा अल्टिमेटली ते ह्याच्याचकडे येतं. कारण माझी त्याच्यामधली भूमिका तीच होती, तशीच होती, म्हणजे गांधीयनच असते ती. आणि ती सुरुवातीलाच म्हणजे तो फेमस डायलॉग आहे, सीन आहे, अपने हात धोले विजय. त्याच्यामध्ये ती म्हणते की सदियां बीती जानवर को इंसान बनने में, पर तुझे इंसान से जानवर बनने में जरा भी वक्त नहीं लगा. हे त्याचं म्हणजे हे नीट 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 सगळ्यांचं. अपने हाथ धोले विजय, तेरे बाबूजी कहते थे सदियां बीत की इंसान को जानवर से इंसान बनने में, पर तुझे इंसान से जानवर बनने में जरा भी वक्त नहीं लगा. क्या बात. असा तो हा होता. त्यामुळे ती आधी ऍक्सेप्ट करतच नाही, पण तो जेव्हा चांगला होतो त्याच्यानंतर मग शेवटी तो मेल्यानंतर ती म्हणते मेरा बेटा गुंडा नहीं था. त्यामुळे अल्टिमेटली एकच आहे. अनेक वर्ष आपण व्यवसायात आहात. काही वेळेला असं होतं की आपल्याला कोणाला बद्दल काहीतरी सांगायचं असतं, राहून जातं. कोणाला तरी सुनवायचं असतं, राहून जातं. कोणाकडनं तरी ऐकून घ्यायचं असतं, राहून जातं. कोणाला तरी म्हणायचं असतं बाबा तेव्हा माझं चुकलं होतं, माफ कर. तेव्हा वय असतं, परिस्थिती असते, वेळ असते. आता आपण म्हणतो ना मुलाकडून बरंच पाणी वाहून गेलं, जायचं असतं सगळं विसरून. काही कबूल करायचं असेल, काही बोलायचं असेल, काही सांगायचं असेल. विशेषतः महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा सरांचा आजार होता त्या काळामध्ये तुम्ही एकट्या अत्यंत खंबीरपणे उभ्या राहिला, त्याबद्दल काही, किंवा आपल्याला बाबा हे सगळं झालं आणि मी कानाला खडा लावला. जयदेव जेव्हा आजारी होते, ही वॉज अ व्हेरी गुड पेशंट. व्हेरी गुड इन द सेन्स जेव्हा डायग्नोज झालं की
कॅन्सर आहे म्हणून. तर पहिले 4 त्यांना 6 केमोथेरपीज सांगितल्या होत्या. पहिले 4 केमोथेरपीज इतक्या पॉझिटिव्हली घेतल्या होत्या त्यांनी. म्हणजे मला आठवतंय त्यांनी केमोथेरपीचं कॅलेंडर बनवलं होतं की केमोथेरपीला मला कधी जायचंय. ते 4 दिवस केमोथेरपीचे. त्याच्यानंतर त्यांना असा अनुभव आला की त्याच्यानंतर 8 दिवस अतिशय वाईट असतात. तर ते 8 दिवसावर ते असे फुली करायचे, नंतरचे ओके असं करायचे आणि नंतर गुड. म्हणजे कुठेही जायचं असेल तर त्या गुड डेजमध्ये जायचं आणि मग परत केमोथेरपीचा दिवस आला. असं म्हणजे इतकं पॉझिटिव्हली घेतलं होतं. पण आय डोंट नो व्हॉट हॅपन. म्हणजे मला अजूनही ती मिस्ट्री आहे की हा पेशंट डॉक्टर आय एम फिजिकली फायनान्शियली सायकोलॉजिकली फिट नाव गो ऑन कम ऑन असं म्हणून त्यांनी केमोथेरपीला सुरुवात केली होती. 4 केमोथेरपीज नंतर काय झालं मला माहिती नाही आणि ते मला अजूनही मिस्ट्री आहे आणि मला कधीतरी कळलं तर मला फार बरं वाटेल. सडनली ही वेंट इन टू ककून की म्हणजे मला अशी ही होती की मी सकाळी जायची, सकाळी मी उशिरा येते म्हणून सांगितलं होतं शूटला आणि त्यांनी सांगितलं होतं शूट नाही सोडायचं. मी सिरियल सोडायला निघाले होते तेव्हा माझी बेटिया चालू होतं. मी सिरियल सोडायला निघाले होते, बेटिया आणि 4 दिवस नावाची मराठी सिरियल. तर दोन्हीकडे मग मी सांगितलं की मी जरा उशिरा येईन तर सकाळी त्यांचं सगळं करून स्पंजिंग वगैरे जे असेल ते करायचं आणि शूटला जायचं आणि लवकर सोडा म्हणून सांगितलं होतं. 7 वाजता शूट संपून यायचं आणि 7:30 वाजता मी घरी पोचल्यानंतर मी कॉफी घेऊन त्याच्या शेजारी जाऊन बसायची आणि मग दिवसभराच्या गप्पा वगैरे मारायची. त्या गप्पा बंद झाल्या. ते जे दिवस काही होते ना ते माझ्यासाठी फार वाईट होते आणि ते कधीतरी मला कळलं की काय एक्झॅक्टली झालं होतं, का त्यांनी सोडून दिलं होतं हे मला अजूनही कळलेलं नाही आहे आणि आम्हाला काही सांगायला पण तयार व्हायचे नाहीत ते. सो कधी कधी असं वाटतं की नाही घेतील, पण त्यांनी कधीच घेतलेलं नाही आणि ते मला कधीतरी कळायला पाहिजे, जे आता आय डोंट नो. इतकी वर्ष तुम्ही या व्यवसायात आहात, चौफेर आपलं कामगिरी आहे. दरवर्षी नवीन नवीन मुलं येतात, नवीन नवीन मुली येतात. त्यांच्या मनामध्ये अनेक स्वप्न असतात. प्रत्येकाची स्वप्न पुरी होतातच असं नाही. कुठेतरी त्यांना एक गरज असते. मग त्या शिरवाडकरांच्या कवितेमध्ये असं ना की पैसे नकोत, फक्त पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा. तर काय सांगाल? माझ्या गुरूंनी एकदा मला थोडंसं कानपिचक्या अशा दिल्या होत्या. माझी पेन्सिल उठत नव्हती तेव्हा मला त्यांनी सांगितलं होतं, इब्राहिम अल्काझींनी, रोहिणी युअर माइंड इज ॲज ब्लंट ॲज युअर पेन्सिल, शार्पन इट. त्यामुळे माइंड शार्प ठेवायला पाहिजे. आणि माझे दुसरे एक गुरु कृष्णदेव मुळगुंद, ते मला ड्रॉइंगचे टीचर होते शाळेमध्ये, पण त्यांच्या मंतरलेलं पाणी नावाच्या नाटकामध्ये मी काम केलं होतं. ते माझं पहिलं बालनाट्य. त्यांनी आमच्या फळ्यावर एक कपलेट लिहून ठेवलं होतं आणि ते रोज मी वाचायचे आणि ते कुठेतरी बिंबलं गेलं. ते मी कपलेट सांगते. मनात असते सदैव ज्यांच्या कलागुणांची आस, विकास होतो सहजी त्यांचा प्रयत्न करिता खास. आणखीन एक मी आता असं सांगू इच्छिते किंवा सांगू शकते की तुम्ही प्रयत्न करताना सुद्धा तुमच्या प्रायोरिटीज तुम्ही ठरवून घ्या आणि नाही म्हणायला शिका. फक्त याच क्षेत्रामध्ये नाही पण प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण बघतोय कुठेतरी आपल्याला अशी एक वेळ येते की जेव्हा आपण नाही म्हणायला शिकलं असलंच पाहिजे आणि ते सोडून दिलं पाहिजे. तर ते मी सांगेन की नाही म्हणायला शिका. कानाला खडा लावा की मला नाही म्हणता, मला नाही करायचं. हे प्रत्येक भागामध्ये कान वेगळा असेल, खडा वेगळा असेल,
परंतु कुठला खडा कुठल्या कानाला कधी लागेल कळणार नाही आणि त्यातून आपल्याला बरंच काहीतरी शिकता येईल. आणि असं जर आपण शिकत गेलो तर आपलं आयुष्य मस्त बनेल, मस्त बनेल. तेव्हा वाट पाहत राहा, आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत प्रत्येक वेळेला नवीन नवीन खडे. तर पार्ले बेक्समिथ मारी सहप्रस्तुत कानाला खडा, को पॉवर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स, नॅरोलॅक हेल्दी होम पेंट्स आणि क्लिनिक प्लस शॅम्पूच्या पुढच्या भागामध्ये आपण भेटूया. तर या माझ्या मातांनो भगिनींनो, या 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 या. रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची. रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची. राणी मी राजाची. या कार्यक्रमाची आठवण राहावी म्हणून एक छोटीशी भेट.